मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम मलकापूर येथील मेंढपाळाचे कुटुंब शेळ्या मेंढ्या चारावयासाठी बार्शी टाकळी तालुक्यातील दोनतखूर नजीकच्या एका शेतात राहुटी टाकून वास्तव्यास होते। यामध्ये संध्या सदाशिव दळस वय वर्ष 45, मुलगी सीमा सदाशिव दळस वय वर्ष 18, मुलगी सपना सदाशिव दळस वय वर्ष 19, मुलगा प्रवीण सदाशिव दळस वय वर्ष 21 हे पिंजर अकोला रोडला लागून असलेल्या गजानन पाटील यांच्या शेतात वरील ठिकाणी सदाशिव दळस हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेळी मेंढी घेऊन राहत होते। रविवारला दुपारनंतर अचानकपणे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला। पाऊस सुरू असताना यावेळी कुटुंबातील सदस्य लोखंडी खाटेवर बसलेल्या अवस्थेत असताना अचानक अंगावर वीज पडली। या घटनेत आईसह एक मुलगा व 2 मुली जखमी झाल्या असून या चारही जखमींना ऑटोने ग्राम पिंजर येथे डॉक्टर शरदचंद्र लहाने यांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले। या घटनेची माहिती अशोक लोनागरे पिंजर यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली। यावेळी पथकाची रुग्णवाहिका मूर्तिजापूर येथे गेली असल्यामुळे दीपक सदाफळे यांनी सूत्र हलवून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली। येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आगलावे यांनी अकोला येथे जिल्हा रुग्णालयात आईची तसेच मुलाची प्रकृती चांगली असल्याने 4 पैकी 2 मुलींना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। सदरची घटना घडली असताना मूर्तिजापूर बार्शी टाकळीचे आमदार हरीश पिंपळे तसेच तहसीलदार गजानन हामद संपर्कात होते। डॉक्टर शरदचंद्र लहाने व अशोकराव लोनागरे पिंजर यांनी यावेळी मोलाचे सहकार्य केले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।